ॐ ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. तर आज आपण साधन पादातील 31व्या सूत्रापासून प्रारंभ करीत आहोत. ते 31वं सूत्र, जाती देश काल समयान्वच्छिन्नाः सार्वभौमा महावृतम. महावृत्त सांगितलं ते कोणतं? यमाचं जर पूर्ण पालन केलात आपण तर त्याला म्हणतात महावृत्त केलेला आहे. त्याच्या जाती शब्द कसा आहे? आता काही विशेष जातीनं आयुष्याचं पालन करतात. आता समजा विशेष जात, आता मच्छी मारणारे लोक आहेत, ते मासोळा मारणं आम्ही करतो, बाकी दुसरं हत्या करत नाही, ते ठेवून घेतलं त्याने, आम्ही करत नाही. आता देश कसा आहे? तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही हिंसा करत नाही, देशाचं झालं. काल कसा आहे? श्रावण महिना आहे, सोमवारचा दिवस आहे, त्या दिवशी आम्ही मांसाहार करत नाही. समय कोणते आहे? वेळेनुरूप. आता ग्रहण लागलं असेल तर त्या ठिकाणी काही खाऊ नये. आणि त्याचप्रमाणे युद्ध सुरू झालं तर क्षेत्राने मारलं पाहिजे. हे समयाचा विचार आहे. अनवच्छिन्ना. मग आपण काही शपथ घेतली तर शपथेत, जसं भीष्माचार्याने शपथ घेतली किंवा अर्जुनाने शपथ घेतली, कोण कोणाला मारायचं कोणाला मारायचं नाही असं. सार्वभौम काय? सगळ्या ठिकाणी. काही माणसं म्हणतात बा आता बाहेर आम्ही अजिबात लबाड बोलत नाही, पण तो कोर्टात गेले की न्यायालयात लबाड बोलतो. कारण लबाड बोलल्याशिवाय आपला विजय प्राप्त होत नाही. हे जे आहे अशा रीतीनं वागणारी माणसं ही थोड्या थोड्या फरकाने गेले आहेत, परंतु योग्याने कोणत्याच प्रकार जाती देश काल समय याच्याबद्दल न भेटता आपलं जे आहे आयुष्याचं तत्व किंवा 5 जे एम आहेत ते करतात. तर पुढे काय? मग 32वं सूत्र, शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी नियम. हे झालेले आहेत काही तुम्हाला. शौच म्हणजे शुद्ध पवित्र जीवन असणं, शारीरिक शुद्धता असो मानसिक असो. त्याच्यामध्ये बाह्य शौच म्हणजे शरीराची स्वच्छता ठेवणं, वस्त्र स्वच्छ ठेवणं, घर स्वच्छ ठेवणं, पवित्र ठेवणं. हे अभ्यंतर शौच म्हणजे कोणाबद्दल ईर्ष्या न बाळगणं, कोणाबद्दल द्वेष न ठेवणं, मद राग यानं नाहीस करणं, हे अभ्यंतर शौच आहे. संतोष काय आहे? आपल्या कष्टानं आपण जे काय कमावलेलं आहे ते त्याच्यावरच आपलं जीवन चालवणं, कोणाला लबाडकी करून कोणाचं धन लुटून घेणं हे करत नाही, तर त्याला संतोष राहील. म्हणून जे आपल्या कमाईनं आपण प्राप्त करून घेतलेलं आहे त्याच्यातच आपलं जीवन घालविणं. लोकांच्या बंगल्याला पाहून आपणही बंगला कर्जानं बांधायचं, शेवटी ते घर कर्जातच निघून जाते, असं होऊ नये. मग संतोष पाहिजे, याच्यात समाधान असलं पाहिजे. अनावश्यक वस्तूंचा साठा करू नये, कारण का अवैध मार्गाने जे संपत्ती कमवतात त्यांच्याकडे फार जास्त काही काही करमणुकीची साधनं असतात. म्हणून अशा प्रकारे शौच संतोष तप, देहाला कुठलेही कष्ट हो, ऊन असो पाऊस असो मान असो अपमान असो ते सहन करणं, ते आपल्या कुवतीप्रमाणे द्वंद्वाला सहन करणं म्हणजे तप. त्याच्यानंतर स्वाध्याय, अध्यात्मशास्त्राचं अध्ययन करणं. ईश्वर प्रणिधान, आपण जे काही काम करतो ते सत्कर्मच करतो आणि ते ईश्वराला अर्पण करणं आणि आपल्या विचारानं वागणं, आचरण चांगलं ठेवणं, हे ईश्वर प्रणिधान आहे. ईश्वराला मानून तसं करणं. आता 33वं सूत्र आहे, वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम. वितर्क शब्दाचा अर्थ आहे हिंसा करणं, असत्य वागणं, चोरी करणं, कामांध असणं, खूप धन जमा करणं अयोग्य मार्गानं, हे आहे वितर्क. आता याला
प्रतिपक्ष भावनम, त्याला जर बाधित करायचं असेल तर मग काय करायचं, आपल्यात अशौच परिग्रह करू नये, अपरिग्रह व्हायचं. अशौचाला शौच करायचं, असंतोषाला संतोष करायचा, इत्यादी हे जे दुर्गुण जे आहेत, दुर्गुणाला नियंत्रण करण्याचं काम करणं हे प्रतिपक्ष भावना आहे. जसं हिंसेला अहिंसा, असत्याला असत्य, चोरीला असते, व्यभिचाराला एक पत्नी व्रत, परिग्रहाला अपरिग्रह, अशा रीतीने म्हणजे प्रतिपक्ष भावनम. वितर्काचा अर्थ समजला की लक्षात, वितर्क म्हणजे दुर्गुण, दुष्ट विचाराला वितर्क म्हणतात. त्यांना नाहीसे करायचं, ते आपल्या जीवनात बाधा निर्माण करतात, म्हणून त्यांना नष्ट करण्यासाठी त्याच्या विरुद्ध भावना निर्माण करणं. पुढच्या आता 34व्या सूत्रात काय घेतलं, ते काय आहे वितर्क. ते वितर्का हिंसा, दये, कारिता, अनुमोदिता, लोभ, क्रोध, मोह पूर्वका, मृदू मध्याधिमात्रा, दुःख ज्ञानांत फला इति प्रतिपक्ष भावना हे म्हटलेले आहे. वितर्क म्हणजे दुराचार, दुर्गुण, दुर्भावना, यम नियमाच्या विरुद्ध म्हणजे वितर्क. आता याच जे स्वरूप काय, वितर्क हिंसा करणं, एक स्वतः हिंसा करणं, आणि मग ह्याला कृतम हिंसा म्हणायची. दुसऱ्याला करायला लावणं, त्याला कारित हिंसा म्हणायची. एखाद्याने केलं की बाबा चांगलं झालं काय हरकत नाही म्हणजे अनुमोदन झालं त्याला, हे सगळे हिंसेचेच प्रकार आहेत. हे कशामुळे घडते, लोभ, क्रोध आणि मोहाच्या मुळे घडते. काहीतरी पाहिजे असते ना आपल्याला, ते जर मिळालं नाही तर त्याच्यावर जर राग येते, मग असं काहीतरी असं करायला लागतो. अशा रीतीने हे जे आहे लोभ, क्रोध, मोहावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. याचे खूप प्रकार पडतात, पुन्हा मृदू, मध्य, अधिमात्रा. तर यासाठी आपल्याला विचारानं वागावं लागतं. त्याच्यानंतर आता हे जे तुम्हाला सांगितले, अहिंसा, सत्य, असते, ब्रह्मचर्य, परिग्रह, येमा, याचं आपण जर त्याचं आचरण केलं तर ते कशावर समजायचं आपलं आचरण बरोबर आहे ते. 35वं सूत्र सांगितलं, अहिंसा प्रतिष्ठायाम तप्त सन्निधो वैरत्याग. आपल्यामध्ये अहिंसा प्रतिष्ठित झाली हे कशावर समजायचं, तुमच्या जवळ असणारे जे दुष्ट प्राणी, एकमेकाचे विरोधक प्राणी, ते सुद्धा शांत राहतात. गाय आणि वाघ एकत्र राहणं, मुंगूस आणि साप एकत्र राहणं हे त्या माणसाच्या जवळ शक्य आहे. कोणाच्या, ज्याच्यात अहिंसा मुरलेली आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही बघा, पूर्वी परवा ते पंतप्रधानांच्या अंगावर ते पोपट बसलेले, हे अहिंसेचंच लक्षण आहे. त्यांच्या मनामध्ये पवित्र विचार आहे तेव्हा ते बसले. कोणाच्या बसतात का, आमचे वडील जेवताना 10-5 अशा चिमण्या भोवताली यायचे, त्याच्या अंगावर टाकायचे, त्या ताटात जायचे, ते टाकायचं थोडं काय असलेलं. हे कशाचं लक्षण आहे, तुमच्या शुद्ध विचाराचं प्रतीक आहे. पण अहिंसा त्या माणसाद्वारा कशावर समजायचं की हे असे एकमेकाचे शत्रू प्राणी सुद्धा शांततेनं वागतात. अहिंसा प्रतिष्ठा झाली तर. सत्य प्रतिष्ठा याम क्रिया फलाश्रयत्वम, सत्याची तुमच्यात जर प्रतिष्ठा झाली तर ते कशावर समजायचं, तुमचं जे कर्म आहे ते कर्म कधी तुम्ही असत्य रीतीनं प्राप्त करून घेणार नाही. उच्चारामध्ये सुद्धा लबाडकी येणार नाही आणि आचरणात येणार नाही. हे सत्य तुमच्यात आचरणातून लोकाला दिसते. म्हणून ही आता तुम्ही उदाहरण बघता, पुराणामध्ये सांगितलं वाल्ला किती पापी होता, किती दुष्ट होता, किती क्रूर होता, पण गुरुने सांगितलं का हे मन त्यांच्या आशीर्वादानं वाल्याचा वाल्मिक झाला. हे कशात, ते सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फलाश्रयत्वम, त्यांच्या बोलण्याला किंमत प्राप्त झाली. आता 37वं आहे, अस्ते प्रतिष्ठायाम तत् सर्व रत्नोपस्थानम. हे समजून घ्या थोडं नीट. त्याच्यात काय सांगितलं,
तुमच्यातली चोरी करण्याची भावना नष्ट झाली. चोरी म्हणजे फुकट खाणे चोरीच आहे, कोणाचं काम न करता खाणं हे चोरीच आहे. आपल्या कष्टानंच आपलं पोट भरलं पाहिजे जोपर्यंत हात पाय चालू आहे तोपर्यंत. आणि जर तुम्ही असते याला असते म्हणजे चोरी, असते म्हणजे चोरी न करणं. आता उदाहरणार्थ कोणी बोलत असेल जवळ जाऊन उगाच ऐकायचं, काय करायचं तुम्हाला, तुमचा काय संबंध नाही काय नाही, त्याच्यानं तुमच्याची कृती जन्माला येते. म्हणून असते जर तुमच्यात प्रतिष्ठित झालं असेल तर तुम्हाला एक वस्तू प्राप्त होते. सांगितलं इथं सर्व रत्नोपस्थानम, सर्व प्रकारचे रत्न तुम्हाला प्राप्त होतात असा अर्थ आहे. परंतु तसा अर्थ नाही. काय अर्थ आहे मग त्याचा? एखाद्याला रत्न प्राप्त झाल्याच्या नंतर एक प्रकारचा आनंद होतो, तसा तुम्हाला आनंद होतो. रत्न प्राप्त झाले काय न झाले काय असते, काही घ्यायचं नाही कोणाचं. अशा अर्थीची तुमची जर वागणूक झाली की रत्न प्राप्त झाल्यानंतर ज्याला प्राप्त झाला त्याला जसा आनंद होतो त्याच्यापेक्षाही उच्च आनंद तुम्ही असते याचं आचरण केल्यानंतर होऊ शकते, असा अर्थ घ्यायचा. त्याच्यानंतर 38वे सूत्र आहे, ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभा. आपल्या वीर्याचं पतनच झालं नाही तर ते ब्रह्मचर्य अवस्था आहे, ब्रह्माकडे जाण्याची अवस्था आहे, चालणं. ते जर तुमच्यात प्राप्त तर शरीर बलवान होतं, वीर्याचा साठा होतो, हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ काय आहे की तुमच्या जर पराक्रम पाहिजे असेल तर नियमानं वागलं पाहिजे. त्या ब्रह्मचार्याचे 2 प्रकार आहेत. पत्नी न करता आयुष्यभर ब्रह्मचारी राहणं हा एक नैष्टिक ब्रह्मचारी म्हणून. पत्नी करूनही ब्रह्मचारी राहता येते. ते कसं आहे, त्याचे नियम ज्याप्रमाणे आहेत. एका महिन्याच्या मध्ये पहिले 4-5 दिवस सोडून द्यायचे, त्याच्यानंतर द्यायचे, पौर्णिमा आली सोडून द्यायचे. असे जवळपास एका महिन्यामध्ये 4 ते 5 दिवस मिळतात संयोग करण्याकरता. पती पत्नीच सांगू लागलो. ह्या नियमा जर तुम्ही वागलात तर गृहस्थ आश्रमात असून सुद्धा तुम्ही ब्रह्मचारीच आहात. म्हणून म्हटलेलं की वीर्यलाभ म्हणजे पराक्रम तुमच्यात तयार होतो, बल प्राप्त होते असा त्याचा अर्थ. 38वे झालं. आता 39वे सूत्र कसं आहे, अपरिग्रस्थैर्ये जन्म कथनता संबोध. अपरिग्रह, आता तुमच्याकडे सारखं जमा करत आले तर रात्री कशी झोप येईल? सोनं आणून ठेवलं 10 तोळे, हे जर लोकांना माहीत झालं चोरी होईल म्हणून रात्रभर जागर राहते. उद्या जावायला द्यायचे 10 तोळे, मग तुम्ही रात्र जागर राहता परिग्रहामुळं. आणि जर अपरिग्रह केलात, तुमच्याकडे चोरी होण्यासारखी काही जर वस्तू ठेवली नाही, शांत चित्तानं रस्त्यावरही झोप येते, झाडाखाली झोप येते. आणि तुम्ही मोठ्या बंगल्यात राहून 5व्या मजल्यावर जर राहिलं, तुमच्या घरात सोनं असेल, पैसा असेल तर रात्रभर झोप येत नाही. म्हणून असं जर तुम्हाला स्थैर्य प्राप्त झालं अपरिग्रहाचं, काय होईल त्याला? जन्म कथनता संबोध. तुम्हाला मागच्या जन्मात कोण होतो हे समजते, कारण चित्ताला कामच नाही ना दुसरं काही. आणि सध्या आपण जे करू लागलोय कशामुळे प्राप्त झाला हेही समजते. आता याच्यानंतर पुढचा जन्म कोणता प्राप्त होत हेही समजते. त्रिकालातलं जन्मस्थान समजतं. जन्म कथनता संबोध, जन्माच्या स्थितीत तुम्हाला संबोध होतो. कशानं? अपरिग्रह झाले तर. थोडं आसनं घातले, प्राणायाम केले, इकडे तिकडे फिरले, योगी झाडू म्हणून राहिले, त्याला कसं समजेल? आता आपण इतका अभ्यास करा, आपला लोक फसवतात की नाही? म्हणजे आपल्याकडे ते स्थिर नाही ना. आपण फसलो, तुम्ही फसलो, आम्ही फसलो, साधू फसले, मठवाले फसले. का? तर यांच्याकडे परिग्रह आहे. ज्यांच्याकडे परिग्रह नाही त्याचं चित्त आत्म्याकडे धावतं, दुसरं कशाला विचार करेल? मग त्याला मागच्या जन्माचं आठवण होऊ शकते. स्वामी विवेकानंदाला असा प्रश्न विचारला होता की
पुन्हा पुन्हा जन्मतात, मागच्या जन्मात आम्हाला का समजत नाही? ते म्हणाले, तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही 8 दिवसाखाली जेवले का? या तारखेला हो जेवले. काय खाल्ले मग सकाळी? सांगा बरं. सांगता येते का? 8 दिवसाचं सांगता येत नाही तर मागच्या जन्मात आपल्याला कसं सांगता येईल? का शक्ती नाही ना आपल्यात ती. ज्याच्यात बौद्धिक शक्ती तयार झाली त्याला ते आत्मा सांगते त्याला. म्हणून कोणाबद्दल संशय घेऊ नये. ते काय आता आता आजकालच्या लोकांचं सोडून द्या, योगी म्हणून घेणारे काही चांगले असतील, पण बाकीच्या लोकांना फसवणूक करणारे लोक दिसतात ना. म्हणून अनंत जन्माचं ज्ञान सुद्धा त्याला प्राप्त होऊ शकते. कोणाला? ज्याच्याकडे परिग्रह नाही त्याला. त्याच्यानंतर म्हटलं बाबा यम नियमाचं पालन करीत राहिलं पाहिजे. आता पुढे 40वे सूत्र आहे. शौचात स्वांग जुकुप्सा प्रैर संसर्ग. हा शौच ज्याचं चांगलं आहे, शौच म्हणजे पवित्र वागणं, वास्तविक स्वरूपाला समजून घेणं, असा जो योगी आहे तो आपल्या शरीराला बघतो. आज आपण काय खाल्लं? आता तुम्ही थोडं विचार करा. ज्या दिवशी पोळ्या खाल्ल्या, भजे खाल्ले, पापड्या खाल्ल्या, हरभऱ्याचं सगळं खाल्लं, आलं का लक्षात? दुसऱ्या दिवशी तुम्ही जर संडास केला तर त्याचा दुर्गंध येतो. आणि तुम्ही दूध, भात, ज्वारीची भाकर खाल्ला तर त्याचा दुर्गंध येत नाही. म्हणून सांगितलं योग्याची ओळखण काय आहे? तर जे शुद्ध प्रकारचे योगी असतात ना, त्यांच्या त्या संडासला, नरकाला सुद्धा दुर्गंध येत नाही. माणसाला कसं येईल? म्हणून सांगितलं वा. परत तशी जी माणसं असतात जे शौचाला पूर्ण प्राप्त करून घेतलेली असतात, ते स्वतःच्या देहालाही वाटतात घाम यायला, ते संडास यायली, लघवी यायली, शेंबूड यायला, हे आपलं घाण शरीर आहे असं त्याला वाटते. म्हणून त्याच्यापासून दूर राहते. स्वांगाबद्दल. आता ज्याला स्वतःच्या अंगाबद्दल जर दुर्गुप्त असेल तर दुसऱ्याचा संसर्ग कसा करील तो? जे काही म्हणजे त्याच्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीनं आपण तर पवित्र असावं प्रत्येक जण. पण जे दुर्व्यसनी लोक आहेत त्यांच्याजवळ तो जात नाही, मग त्याच्यात तेज निर्माण होतं. म्हणून आपण बद्ध लोकांची संगत योगी करत नाही, केला तरी दुरून करतो. त्याच्यानंतर 41वे सूत्र आहे. सत्व शुद्धी सव मनस्य काग्र इंद्रिय जयात्मदर्शन योग्यत्वानीच. शौचाची स्थिरता झाली म्हणजे पावित्र्याची स्थिरता झाली, मन शुद्ध झालं, सत्वगुणाचा वाढ होऊ लागला, मनात प्रसन्नता आली, चित्त स्थिर झालं, इंद्रियावर जय मिळवला, आत्मदर्शनाची योग्यता प्राप्त झाली, कायिक शुद्धता, मनाची शुद्धता, अशा प्रकारे सगळ्या प्रकारची शुद्धता झाली पाहिजे. काय पूर्वीचे जे वयोवृद्ध माणसं होते, बाहेरून धन जरी आणलं, सोनं चांद्याचं पाणी टाकायच्या घरातलं देवाच्या समोरच, की ते शुद्ध झालं पाहिजे. ज्याच्या हातातून आलं त्याची अशुद्धता त्याच्यात येऊ शकते, ही जुनी कल्पना आहे. आज आहे की नाही, काय सण आला गोतमूत्र सगळ्या घरात टाकतात का? ते पवित्र करणारी वस्तू आहे. म्हणून बुद्धी सगळी शुद्ध, इंद्रिय जर शुद्ध झाले तर आपणाला योग अभ्यास करण्याची योग्यता येते. हे झालं 41वे सूत्र. आता तुम्ही असं जर वागू लागलात, जे पाणी घेऊन बोलतो, जर शुद्धता तुमच्या जीवनात आली, क्रोध नाही, असूया नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, तर ते प्रकारची तुम्हाला योग्यता प्राप्त होते. आत्मदर्शन करण्याची योग्यता प्राप्त होते. मग आता तुम्ही अभ्यासाला लागल्यावर काय झालं? मग संतोषादन उत्तम सुख लाभा. रात्रंदिवस त्याला सुख मिळाव, सुख मिळाव. सुख म्हणजे काय माहित नसल्यामुळं कठीण झालं. याची व्याख्या केली त्यांनी. कशाची? सुखाची. सुखाचा लाभ होतो, उत्तम सुखाचा लाभ होतो. परंतु ते उत्तम सुख कशाला म्हणायचं? उत्तम सुख जगातल्या कोणत्याच वस्तूमध्ये नाही.
त्या वस्तूंचा भोग घेणारी जी शक्ती तुमच्यामध्ये आहे तिचं स्वरूप सुखाचं आहे. मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बाबा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. मग कुठल्या जंगलातला असो घरातला असो, या रूपाला म्हटलं का? आपला श्वासोश्वास चालवणारी जी शक्ती आत्मशक्ती आहे तिचं रूप बघितलं तर, म्हणून मागच्या लोकात ते रूप पाहावं ग बाई पाहावं तरी ते जन्म यावं. कशासाठी जन्म घेतला? आपला जन्म मुख्यतः आहे आपल्या आत्म्याचं दर्शन घेणं आणि आत्मसाक्षात्कार झाल्याच्या नंतर परमात्म्याचं दर्शन घेणं. आता आपली ताकद नाही तेवढी त्याच्या नियमानं वागायला. पसारा करायचा आहे ना, काम वासना ताबात नाही म्हणून लग्न केलं, खाल्ल्याशिवाय जमत नाही म्हणून लोकांच्या भीतीमुळे घर बांधलं, हे सगळ्या उपाधी आहेत ना. मग कसं जमेल? संतोष कसा राहील? संतोष राहील जे प्राप्त ठेविले अनंते तैसेची राहावे, किती असू द्यावे समाधान. आळशी लोकांचं लक्ष नाही, कष्ट सतत करीत राहतात ते साधू संत प्रवृत्तीचे आहेत. तर तुकाराम दादाला काही लोकांनी तुम्हाला पाहिलं रात्र तर रात्री जागत गेले दादा. कशासाठी? खेड्यात गेल्यानंतर तिथं संडास खंदायला ते ते बसून राहायचे दादा, स्वतः काही वेळा स्वतः खोदायचे. हा, कारण का लोक कल्याण करणं हा त्यांचा छंद होता, जीवन होत. मला काय सांगायचं बा, संतोष असणं हे खरं सुख आहे. त्याच्यात खरं सुख प्राप्त होते, उत्तम सुख लाभ. हा कशामुळं? त्या तिच्या जीवनामध्ये संतोष असाल तर, म्हणून म्हटलेलं आहे. आता काय होते, आपणाला किती प्राप्त करून घ्या थांबतच नाही. त्याच्यात एका कवीनं सांगितलं, या दुस्तेजा दुर्मती. जे दुर्मतीचे लोक आहेत ते कधी या विषयावर ताबा मिळू शकत नाही. ते न जिर्येती जिर्यताम. ते म्हातारे झाले शरीरानं. लोक म्हणतात बघा, वेसले लोक फार विचित्रच असतात. अहो म्हणले, चिंच किती जरी म्हातारी झाली तर तिचं आंबट पण जाते काय? तसे हे राहतात. विषय भोगाच्या मध्ये जे सापडलेले लोक आहेत शेवटच्या स्थितीपर्यंत बघतच राहतात. ते काम अंधता असत. चोऱ्या करणारे लोक चोऱ्या करीतच राहतात, त्यांना छंदच राहते ते. म्हणून म्हटलेलं बाबा, हे जे दुर्मती जे आहेत, दुर्काम करणं, दुष्ट काम करणं कधी सोडत नाही. जरी शरीरानं म्हातारे झाले तरी ताम तृष्टाम समतेजन प्राज्ञे सुखर्णभाभिष्यते. कवी सांगतो बाबा, ही जी तृष्णा आहे त्या तृष्णेचा प्राज्ञ जे लोक आहेत त्याचा त्याग करतात, आणि त्याचा त्याग केल्यानंतर जे सुख प्राप्त होत ते सुख जगातल्या कोणत्याच वस्तूमध्ये नाही, असे आपल्याकडे संत होऊन गेले. नामदेव महाराज म्हणतात, बाबा आता होणार ते हो पंढरीनाथा. आता होणार ते हो पंढरीनाथा. न सोडी सर्वता चरण तुझे. त्याच्यात त्याचं सुख. भगवंता तुझ्या पायाला मी सोडत नाही. हृदय तुझे ध्यान, वाची असलो नाम. तोंडानं नाम आहे, हृदयात तुझं ध्यान आहे. हाच नित्य नेम सर्व माझा, हाच माझा नित्य नेम आहे. नामदेव महाराजचा अभंग आहे ते. म्हणून म्हटलं बाबा, आम्ही तुझी देवा धरियेली कास, न करो उदास पांडुरंगा. तुझ्या कासेला धरलो आम्ही, आता काय सोडत नाही. नामा म्हणे देवा भक्त जनवत्सला, क्षण जीवा वेगळा न कर. एक क्षणभर सुद्धा परमात्मा तू आम्हाला दूर करून ते सुख नाही तर काय? हे खरं सुख आहे. आपल्याला असं काहीतरी पाहिजे. म्हणून म्हटलं अशा रीतीचं प्राप्त व्हा. म्हणून आता 43 सूत्र आहे. तपानं अशुद्धी दूर होते, इंद्रियाची सिद्धी होते. योगानुष्ठान केल्यामुळे शरीर स्वस्थ निरोगी होत, स्वच्छ राहत, पवित्र होत. म्हणून काही इंद्रिय सिद्धी क्षय नाश होतो त्याचा. कशानं? तुम्ही तप केल्याच्या. म्हणून त्याला तप म्हणायचं, ज्याच्यामुळं तुमच्यातलं अयोग्य ज्या गोष्टी ते निघून गेल्या पाहिजे. नाही तर तप करण्यासाठी दुसऱ्याचा नाश व्हावा म्हणून काही लोक तप करतात. काय सांगतात? त्याचा नाश व्हावा म्हणून. म्हणून म्हटलं असं तप शरीरानं वाणीनं
आणि मनात चांगले विचार, तोंडानं चांगलं बोलणं, शरीरानं चांगलं वागणं, हे तप सांगितलं योगाच्या दृष्टीने. 44 सूत्र आहे स्वाध्याधिष्ट देवता संप्रयोग. हा स्वाध्याय करीत राहिलं पाहिजे, इष्ट देवताचा संबंध जोडून घेतला पाहिजे. असं जर झालं तर काय होईल तुमच्यात, तर तुम्ही समाधीकडे जाल, तुमच्या चित्ताच्या मध्ये देवतेचा संप्रयोग होईल. समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात, समाधीची सिद्धी होईल. कशानं? ईश्वर प्रणिधानाने. ईश्वर प्रणिधानात, ईश्वर प्रणिधान तुम्ही जर केलात तर ते समाधी सिद्धी होती. ईश्वर प्रणिधान माहित आहे, स्वाध्यायाची साधना केला, आपला अनुभव आला आणि आत्म्याचे चिंतन करू लागले, तर अशा माणसाचं लक्षण सांगितलं तुकडोजी महाराजांनी की ज्याला असं योग्यता प्राप्त झाली तर त्याला सद्गुरू दिसतात आणि सद्गुरू त्याला भेटतात. किती वेळा? अवचित आली वेळा बाई, ते अनुभव सांगाले, त्याच्याकडे शक्ती आलेली आहे, स्वाध्याय झाला आहे, देवता त्याच्यात प्रयोग झालेला आहे आणि ते सांगू लागले महाराज, अवचित आली वेळा बाई सद्गुरु दिसले डोळावो. आपणाला दुसरंच दिसते. ते म्हणाले सद्गुरु दिसायला मला डोळ्याला, काय वाणू मी रूपत याचे चौवाणीचा गोळा हो. काय सांगू म्हणले आता त्या सद्गुरूच्या रूपाला, चौवर्णांचा गोळा हो. कुठं हिरवं, पांढरं, तांबडा असा रंग दिसू लागला मला. सहजासनी बैसली उगी मी, सहजनात मी सहज बसलो. एकांगिनी ध्यानी हो, एकांतामध्ये परमात्माचं ध्यान करू लागलो. झिलमिल रूप दाबिले जैसे मृगजल पाणी हो. वाळवंटामध्ये पाणी वाहू लागलं असं दिसत. त्याप्रमाणे सांगू लागले महाराज, झिलमिल असं मला दिसायला लागलेलं आहे. सांगू लागले पुढच्याला, रक्तवर्णने सोनी सोवळे, तांबड लाल वस्त्र नेसलेले आहेत ते, शुभ्र वर्ण अंगर खाओ, शर्ट अगदी शुभ्र वर्णाचा आहे. अंगरक्यावर चमके जैसा श्याम वर्ण तो बुरखाओ. त्या अंगरक्यावर लावलेला आहे श्याम वर्ण आहे, त्याचा काळा नाही, श्याम वर्ण आहे. बुरख्याच्यावर ऊर्ध्व गतीच्या सुंदरता एक जरखाओ. त्याच्यावर सुद्धा ऊर्ध्व गतीचं जे आहे सुंदर असं चित्र काढलेलं आहे, चित्र वेगवेगळ्या प्रकारे. मध्ये सद्गुरूचे तेज फाकले, त्याच्यामध्ये सद्गुरूचा प्रकाश दिसायला. कोटी रविष्याची साध खावते. कसं आहे, कोट्यांची सूर्य उगवले, कोट्यांची चंद्र उगवले, असा प्रकाश त्या सद्गुरूच्या मध्ये दिसू लागलेला आहे. नेत्राची भावुली फाकली, नेत्रपणा मग गेला, डोळ्याला बघायसारखं काही राहिलंच नाही ना, मध्येच दिसू लागलेलं आहे सगळं. जिकडे तिकडे सद्गुरू साक्षी, दृष्टी गोंधळ मेलाव. आता दृष्टीचा गोंधळ उडला, स्पष्ट दिसू लागलेला आहे. आता तुम्ही षण्मुखी मुद्रा केली तर याचा अनुभव तुम्हाला येतो थोड्या वेळामध्ये. तुकड्या दासा दासपणाचा ठाव नुरेसा झाला. गुरुजी महाराज म्हणतात, मी जे दास होतो ना ते सुद्धा उरलो नाही. श्री गुरुच्या स्वकृपे मिळाला निज, आता निज चरणाचा प्याला. प्रभूच्या चरणाचा मी प्रसाद खाल्लो आहे. आता मला येथपर्यंत आपण येऊ लागलो. कशामुळं? नियम याचा आपण अभ्यास केल्यामुळे येथपर्यंत आलो. तर याच्या पुढचा जो आहे हा विषय बदलतो आणि आसनाचा सुरू होतो. स्थिर सुखमासन. सुख म्हणजे बाहेरचे हे जे करतात ते नाही येतात. तुम्ही कशी बैठक घ्या, बसल्यानंतर तुम्हाला शरीराला आनंद वाटला पाहिजे, शरीराला कष्ट न झालं पाहिजे. हे जे आरोग्याचे जे आहेत त्याचा काही संबंध नाही आला. तुम्ही जसं बसलात तसा आनंद चित्त तुम्हाला पाहिजे. अंग थरथर कापू नये, त्रास वाटू नये. देहाची बैठक अशी आनंदाची झाली, सुखाची झाली की त्याला आसन म्हणतात. लक्षात आलं का? हे 46 सूत्र झालेलं आहे. प्रयत्न शैथिल्य अनंत समापतीभ्याम. आता काय प्रयत्न? योगासाठी प्रयत्न करायचा. पण तुम्ही जर अति अवजड काम सारखं जास्त वेळ केला तर तुम्हाला आसन लावता येणार नाही, कष्ट होतील ना जास्त. योग्य जेवढं तुम्हाला लागते तेवढे कष्ट केल्यानं कष्ट वाटत नाही. परंतु तुम्ही पैशासाठी डबल ड्युटी करू लागले तर ते कष्ट होणार ना. म्हणून म्हटलेलं आहे की अशार्थ जीवन जे आहे
प्रत्येक प्रयत्न सैथिल अनंत समापती भ्याम. त्याच्यासाठी आपल्या आसना स्थिर होण्यासाठी अनंत कुणाला म्हटलेला तर शेषाला म्हणतात. पृथ्वीवर डोक्यावर घेऊन तो जो शांत बसलेला आहे त्याचं जर ध्यान केलं तर तुमचा प्रयत्न जे आहे जे शिथिल होतील आणि तुम्हाला तसं प्राप्त होईल. आणि पुढे ततो द्वंद्वानभिघाता, आसन सिद्ध झाले त्या साधकाला योग साधन करीत असताना सुख दुःख उष्णता थंडी क्षुधा तृष्या त्याला सहन करण्याची शक्ती होते. होतच नाही असं नाही, होणारच, पण त्याला सहन करण्याची शक्ती तयार होते. म्हणून अशा रीतीनं आपण जवळपास 48 सूत्रापर्यंत आलो. आता पुढे जे आता बदलला, मागचा जसा आसनाचा भाग बदलला, आता येथून प्राणायामाचा भाग सुरू होत. तर ते काय प्राणायामाच्या बाबतीत आहे, तस्मिन सती श्वास प्रश्वासायोर गती विच्छेद प्राणायाम. आपलं श्वासोश्वास चालू आहे, परंतु याला रोखून त्याचा विच्छेद करून आपल्याला आवश्यक असेल त्या पद्धतीनं श्वासोश्वासाची गती करणं याला प्राणायाम म्हटलेला आहे. पण कोणाला, ज्याची आसन सिद्धी झालेली आहे त्यालाच प्राणायामाचा क्रम करणं शक्य आहे. त्याच्यात आसन सिद्ध जर झालं नसतं प्राणायाम तसा होणार नाही. चटकन तुम्हाला घाबरून गेल्यासारखं होईल. श्वास म्हणजे बाहेरची हवा आत नाकाच्या द्वारे घेणं आणि मग आतली हवा बाहेर टाकणं. पूरक म्हणजे हवा घेणं, रेचक म्हणजे बाहेर काढणं आणि मधात साठवून ठेवणं, त्याला कुंभक म्हटलेलं आहे. म्हणून त्यांचं बाह्य अभ्यंतर स्तंभवृत्ती देश काल संख्यादी परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. हा बाह्य बाह्य प्राणायाम, आतला प्राणायाम, आत बाह्य म्हणजे बाहेर आणि अभ्यंतर म्हणजे आत, अशा आणि स्तंभ म्हणजे रोखणं. अशा प्रकारे 50 सूत्रापर्यंत आपण आलो. परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. हा अशा रीतीनं हे जे आहे, रेचक म्हणजे बाह्यवृत्ती प्राणायाम, पूरक म्हणजे अभ्यंतर वृत्ती प्राणायाम, कुंभक म्हणजे मधात साठवून ठेवण्याचा प्राणायाम, असे 3 प्रकार सांगितले. आणखी पुढे आहेत तर पुढच्या वेळी बघू. आता हॅलो. ही सगळी साधनं ध्यानाच्या मार्गातूनच गेली पाहिजे ना. हे सगळं हॅलो. ध्यानातूनच केलं पाहिजे ना. हो ना, तुम्ही जे करता तेच ध्यान. तर एक पायरी आहे पुढे. आता शेवटची पायरी ध्यानाच्या पुढे समाधीच आहे.